आज ओके ओके दादा ओके. पवार साहेबांनी त्यांचा स्वतःचा फॉर्म भरलेला बारामतीमध्ये, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा इथं फॉर्म माझा भरायला आले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आणि सुप्रियाताईंचा, माझे आई वडील पण इथं आले, आपले कार्यकर्ते पदाधिकारी पण इथं आले, सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज खरं तर मला बोलण्यासाठी शब्दच नाही राहिलेत, कारण लहानपणापासून मी पवार साहेबांचं सगळं करिअर बघत आलो आहे आणि ते नेहमी माझे मार्गदर्शक राहिलेत, गुरु राहिलेत. आपण जेव्हा लहान असतो, आपण कुणाला तरी रोल मॉडेल किंवा एक आदर्श म्हणून आपण तिथं पुढं बघत असतो. आणि माझ्यासाठी नेहमी, म्हणजे जेव्हापासून मला काही समजतं आहे तेव्हापासून पवारसाहेबच ते राहिलेत. आणि आज ते इथं माझा फॉर्म भरायला आले. हा क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे, कधीच मी हे विसरू शकत नाही. आणि मनापासून मी नेहमी त्यांचा आभारी राहीन. आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन. बारामतीकरांनी 27व्या वर्षी पवारसाहेबांवर खूप प्रेम केलं, त्यांना तिथं निवडून दिलं, त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. आणि पवारसाहेबांनी पण बारामतीचं नाव देशात नाही तर जगात मोठं केलं. बारामतीकरांसाठी ते काम करत राहिले. शाश्वत विकास त्यांनी केला, समाजाचं परिवर्तन त्यांनी केलं, विकास कामं केली, कुटुंब त्यांनी उभे केली. आणि बारामतीकरांचं नाव आणि बारामतीचं नाव कसं जगात मोठं होईल, नेहमी ते हा विचार करत आलेत. आणि त्यांचेच हे विचार घेऊन दिवस रात्र जोपर्यंत मला शक्य असेल, मी बारामतीकरांसाठी काम करत राहीन. आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, वैयक्तिक किंवा सार्वजनिक, मी पवारसाहेबांसारखंच मी काम करत राहीन. आणि एवढीच मी एक विनंती करतो, इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने बारामतीकरांनी पवारसाहेबांना 55 वर्षापूर्वी असा आशीर्वाद दिलेला, त्या पद्धतीने तुम्ही मलाही द्या. आणि 100% मी आज खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की जे काय तुमचे प्रश्न असतील, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सेवक म्हणून मी इथं तुमच्यामध्ये असेन, राहीन. आणि हे सगळे प्रश्न मी प्रामाणिकपणे मार्गी लावेन. त्याच्यामुळं जेव्हा ते काहीतरी ते तसं सांगतात, आपण ते ऐकलं पाहिजे, आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि त्यांनी काय सांगितलं की लोकांची सेवा तुम्ही केली पाहिजे आणि नम्रपणे तुम्ही वागलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढं जाणार आहे आणि काम करायचा आम्ही प्रयत्न करणार. आव्हान असेल का नसेल त्याच्यावर आज मी तेवढा विचार केला नाही, कारण माझ्या समोर जरी इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या पाठीशी पवारसाहेब आहे. समोर उमेदवार बघणार की काका बघणार? खरं तर मी उमेदवार, काका असं मी समोर बघत नाही आहे. मला फक्त पवारसाहेबांना साथ द्यायची आहे, मला त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचं आहे, तेवढाच विचार मी करतो आहे. पण आता मी बारामती 4 वेळा मी इथं पिंजून काढलं आहे, लोकसभेमध्ये एकदा आणि आत्ता 3दा. त्याच्या आधी मी आभार दौरा पण मी घेतलेला, नंतर स्वाभिमान यात्रा घेतली, आता प्रचार दौरा आपण सुरू करणार आहे. पवारसाहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं की आपण वाड्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांसोबत आपण तिथं मिसळलं पाहिजे. आणि जिथं कोण पोचू शकत नाही किंवा जिथं कोण पोचत नाही तिथं आपण जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांचे प्रश्न आपण ते सोडवले पाहिजेत. आणि बऱ्याच ठिकाणी जिथं मी गेलो तिथं रस्ता पण नाही आहे. आता आज आम्हाला गाड्या तरी आहेत तिथं जायला. तिथली जुनी लोक सांगतात की पवारसाहेबांनंतर त्या वाड्या वस्त्यावर कोणच आलं नाही. आणि साहेब त्या काळात
तिथं चालत गेले किंवा सायकलीवर गेले आणि त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतो किंवा असं शेवटी कार्यकर्त्यांची भावना असते. मला कुणाला असं बदलण्याची भाषा मी करणं हे त्यांना आश्चर्य वाटलं. पण जे माझे जवळचे सगळे आहेत, माझे मित्र असतील, इथले जे स्थानिक कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, माझं कुटुंब असेल, त्यांच्यासाठी हे अजिबात सरप्रायझिंग नव्हतं. कारण लहानपणापासून जर मी कुणाला मानत आलो आहे ते फक्त आणि फक्त पवारसाहेबांनाच मी मानत आलो आहे. त्याच्यामुळं मीडियासाठी एखाद्या वेळेस ते सरप्रायझिंग असेल, पण जे माझ्या जवळ आहेत किंवा जे माझं कुटुंब आहे त्यांच्यासाठी अजिबात सरप्रायझिंग नव्हतं. दादा एक हिंदी करू आपण.